बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आणि आता बातम्या पाहूयात विस्तारानं। करवीर तालुक्यातील शिंगणापूर इथं नदीत पोहताना मानस गणेश कांबळे हा 6 वर्षांचा चिमुकला पाण्यात बुडाला। आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली। सुमारे 2 तासाच्या प्रयत्नानंतर मानसचा मृतदेह सापडला। या घटनेमुळे प्रचंड हळहळ व्यक्त होतीये। करवीर तालुक्यातील शिंगणापूर इथला मानस आज सकाळी आपल्या वडिलांसोबत नदीवर पोहायला आला होता। मात्र पोहत असताना तो अचानक पाण्यात दिसेनासा झाला। या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी नदीकडे धाव घेतली आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला बोलावलं। आपत्ती व्यवस्थापन पथक आणि कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी नदी पात्रात चिमुकल्या मानसचा शोध सुरू केला। अखेर 2 तासांच्या प्रयत्नानंतर चिमुकल्या मानसचा मृतदेह सापडला। त्यामुळे कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। हसता खेळता 6 वर्षाचा मुलगा अचानक मृत्युमुखी पडल्यानं त्याच्या वडिलांना मोठा धक्का बसलाय। दरम्यान पंचगंगा नदीवरील बचाव मोहिमेत कृष्णात सोरटे, शैलेश हांडे, प्रीतम केसरकर, प्रथमेश एरुडकर, आदिनाथ कांबळे, अविराज बलुगडे, शुभम म्हाडगुत, सुदेश चव्हाण आणि अविनाश चरापले सहभागी झाले होते। या घटनेमुळे शिंगणापूर गावावर शोककळा पसरली आहे।